नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी प्लीज व्हिडिओला लाईक करा बाळांनो. जसे या व्हिडिओचे 2000 लाईक्स कंप्लीट होतील, मी लगेच दुसरा व्हिडिओ अपलोड करणार आहे न्यूमेरिकल्स वरती, आणि असे न्यूमेरिकल सांगेल जे 100% येणार आहेत तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये. ठीक आहे, नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट सेक्शन मध्ये नेक्स्ट सब्जेक्ट नक्कीच कॉमेंट करा की तुम्हाला नेक्स्ट सब्जेक्टचा कोणत्या सब्जेक्टचा व्हिडिओ हवा आहे. आज आपण पूर्ण फिजिक्स बद्दल बोलणार आहोत. ठीक आहे, आज HSC बोर्ड 2026च्या फिजिक्सच्या पूर्ण पेपर बद्दल बोलणार आहोत बाळांनो. पण त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर गौरी देशमुख होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचं आहे बाळांनो. आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कुठूनही काही प्रश्न समजला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. चला आता बघूया आपण फिजिक्स पेपर लीक वरती. ठीक आहे, पूर्ण पेपर मी तुम्हाला दाखवेल. कोणते प्रश्न येऊ शकतात, कोणते प्रश्न येण्याची शक्यता आहे, सगळ्या गोष्टींना आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, हा असेल तर तुमचा फिजिक्सचा पेपर बाळांनो. अशा पद्धतीने हे पहिलं पेज असेल तुमचं. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, क्विक तुम्हाला एक फॉर्मॅट समजून घ्यायचा आहे बाळांनो. जो क्वेश्चन ए असतो बाळांनो, ठीक आहे, सेक्शन ए मध्ये 2 क्वेश्चन्स असतात बाळांनो. ठीक आहे, पहिला जो क्वेश्चन असतो तो असतो तुमचा MCQ क्वेश्चन. काय असतो तुमचा MCQ. किती क्वेश्चन असतात रे बाळांनो? 10 क्वेश्चन असतात. किती मार्काला असतात? 10 मार्काला असतात. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या प्रत्येक गोष्ट. ठीक आहे, दुसरा जो सेक्शन ए मध्येच दुसरा जो क्वेश्चन असतो बाळांनो, तो तुमचा व्हेरी शॉर्ट आन्सर असतो बाळांनो. व्हेरी शॉर्ट आन्सर किती असतात? 8 असतात बाळांनो. किती मार्काला? 8 मार्काला तुमचे 8 प्रश्न आलेले असतात. एवढं समजलं. आता सेक्शन बी मध्ये काय असतं बाळांनो? तुमचे 12 प्रश्न असतात टोटल. 12 पैकी तुम्हाला किती सोडवायचे असतात? 8 सोडवायचे असतात बाळांनो. प्रत्येक प्रश्न किती मार्काला? तुमचा 2 मार्काला असतो. असा हा 16 मार्काचा पूर्ण सेक्शन असतो बाळांनो. त्याच जागेवर सेक्शन सी किती मध्ये मार्काचा असतो बाळांनो? 12 प्रश्न असतात. 12 पैकी 8 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न तुमचा 3 मार्काला असतो बाळांनो. 24 मार्काचा तुमचा सेक्शन झाला. समजते ही गोष्ट. आणि सेक्शन डी जो असतो बाळांनो, सेक्शन डी मध्ये तुमचे टोटल 5 क्वेश्चन असतात. 5 पैकी तुम्हाला किती सोडवायचे असतात? 3 क्वेश्चन सोडवायचे असतात बाळांनो. प्रत्येक प्रश्न तुमचा 4 मार्काला. असे तुमचे 12 मार्क झाले. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचा पूर्ण पेपर 80 मार्काचा असतो बाळांनो. पण 98 मार्काचा टोटल पेपर असतो. 98 पैकी 80 मार्काचा सोडवायचा असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, 100 मार्काचा पेपर तुमचा फिजिक्सचा असतो. 98 म्हणजे मी लगभग 100 कन्सिडर करतो. 100 पैकी फक्त तुम्हाला जर तुम्ही बाळांनो 60 मार्क घेऊन आले ना, तरी तुमचे 90 टक्केवारी येणार आहेत बाळांनो. 60 मार्कांवर कसं काय 90 टक्केवारी? इथं 60 भेटून गेले, 60 + 30 इंटरनलचे तुमचे भेटून जातील. किती झाले बाळांनो? 90 झाले. आले ना 90 टक्केवारी. फिजिक्सचा पेपर तुमचा 70 मार्काचा नसतो. 70 मार्काचा तर तुम्हाला सोडवायचा असतो बाळांनो. टोटल पेपर मार्क्स विथ ऑप्शन जर काउंट करणार तो 98 मार्काचा असतो. आणि अशा पद्धतीनेच अभ्यास करावा लागतो आपल्याला. ऑप्शनचे पण सॉल्व्ह करा तरी पण तुम्हाला मार्क भेटणार आहेत ना. गरजेचं नाही ना 70 म्हणजे 70 पैकी 70 नसते आणायचे तुम्हाला. 98 पैकी 70 आणायचे असतात. प्लीज या गोष्टीला समजून घ्या थोडंसं, है ना. चला आपण बघूया आता आपण कोणते प्रश्न येणार आहेत. पण त्याआधी बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मी गॅरंटी देतो बाळांनो, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. लास्ट इयरचे तुम्ही रिझल्ट चेक करू शकतात. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली आहे. तुम्ही पण काढणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात असं आहे का बोर्ड मला सांगून देतं? नाही, अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल स्टेट अँपियर सर्किटल लॉ हा प्रश्न 12 वेळा विचारून गेलेला आहे. 13 वेळा विचारला जाण्याची शक्यता किती आहे? सगळ्यात जास्त आहे. तो नसावा का टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये? डेफिनेटली असेल. आणि अशा पद्धतीने आपण प्रत्येक प्रश्नाचे 7-7, 8-8 दिवस एका प्रश्नासाठी दिलेले आहेत बाळांनो. अशी अनालिसिस केलेली आहे. नक्कीच एनरोल करा. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो. 12वीचे मार्क प्रत्येक ठिकाणी विचारतात. आणि आता हा शेवटचा क्षण आहे. आता सगळे प्रश्न तुम्ही नाही करू शकत. सगळे चॅप्टर्स 0 पासून नाही करू शकत बाळांनो. आता तुम्हाला महत्वाच्या गोष्टी करायच्या राहतात. आणि त्याच महत्वाच्या गोष्टी आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेल्या आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. आता वळूया आपण सेक्शन ए कडे. सेक्शन ए काय सांगितलं होतं मी तुम्हाला? सेक्शन ए मध्ये 2 प्रश्न असतात. एक ए म्हणजे तुमचा MCQ, बी म्हणजे तुमचा काय रे बाळांनो? व्हेरी शॉर्ट आन्सर. MCQ किती असतात? 10 मार्काला. व्हेरी शॉर्ट किती असतात? 8 मार्काला. ठीक आहे, चला आता सेक्शन ए मध्ये सगळ्यात पहिले आपल्याला काय बघायचं? MCQ कोणत्या टॉपिक वरून येणार आहेत, कोणते प्रश्न येणार आहेत MCQ मध्ये? एक प्रश्न तुमचा फिक्स असेल बाळांनो, मोमेंट ऑफ इनर्शियावरती. रोटेशन मधून मोमेंट ऑफ इनर्शियाचा MCQ फिक्स असणार आहे. कशाचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला जाईल. रिंग, डिस्क, स्पेअर जे पण आहेत ते सगळे विचारले जातील. रॉड सगळे. ठीक आहे, कोणताही एक विचारला जाईल. करेक्ट. दुसरा जो प्रश्न असेल बाळांनो, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, डायमेन्शन विचारले जाईल किंवा तुम्हाला युनिट विचारलं जाईल, काही विचारलं जाऊ शकतो. पण कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी वरती एक प्रश्न पक्का.
त्यानंतर EMI मधून बाळांनो इंडक्टन्स वरती एक प्रश्न पक्का. इंडक्टन्स वरती काय असेल बाळांनो? युनिट विचारू शकतात, डायमेन्शन विचारू शकतात, मिनिंग विचारू शकतात, एवढंच तर विचारू शकतात. एक मार्काला काय विचारतील इंडक्टन्स वरती, हे की नाही. त्यानंतर आयोनायझेशन एनर्जी वरती, स्ट्रक्चर ऑफ ॲटम मधून एक प्रश्न पक्का आयोनायझेशन एनर्जी वरती. त्यानंतर बुलियन एक्सप्रेशन वरती सेमीकंडक्टर मधून एक प्रश्न पक्का असणार आहे बाळांनो. आणि त्यानंतर थर्मल प्रोसेसेस वरती थर्मोडायनामिक्स मधून एक प्रश्न पक्का असेल. काय असतात रे बाळांनो थर्मल प्रोसेसेस? थोडा अभ्यास केला असेल ना, नाही केला काही हरकत नाही, पण काय असतात ज्यांनी अभ्यास केलेला आहे? थर्मो प्रोसेसेस सांगा कोणकोणते असतात? एडियाबॅटिक, आयझोथर्मल, आयझोकोरिक, आयझोबारिक, हे थर्मो प्रोसेसेस आहेत, हे थर्मो लॉज नाही आहेत. गोष्ट समजून घ्या, ठीक आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही जर 5-6 टॉपिक प्रिपेअर केले बाळांनो, तुमचे 5-6 हे फिक्स प्रश्न आहेत बाळांनो. आता तुम्ही म्हणणार दादा 10 प्रश्न आहे ना, 10 पैकी 10 सांगा ना. 10 पैकी 10 मला पण नाही माहिती, कोणालाच नाही माहिती राहत. आणि हे फक्त टॉपिक सांगितले, याचे तुम्हाला क्वेश्चन कुठे भेटतील बाळांनो? टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, ठीक आहे. आता हे फक्त टॉपिक सांगितले, याचे व्यवस्थित क्वेश्चन टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधून करून घ्या. आता सेक्शन ए चा पहिला पार्ट आपला संपला, MCQ संपला. आता आपण बी वरती जाऊया बाळांनो. बी काय होता रे बाळांनो? सेक्शन ए चा दुसरा क्वेश्चन काय होता? सेक्शन ए चा बी पार्ट काय होता सांगा मला? व्हेरी शॉर्ट आन्सर. किती येणार आहेत व्हेरी शॉर्ट आन्सर? 8 येणार आहेत. किती मार्काला येणार आहेत बाळांनो? 8 मार्काला, है ना. कशावरती प्रश्न येणार आहे? थर्मोसिस्टम वरती. थर्मोसिस्टम काय असतात सांगा? दोन प्रकारच्या थर्मोसिस्टम असतात. कोणत्या असतात सांगा? 1 मार्काला प्रश्न पक्का आहे. कोणत्या असतात सांगा? सिस्टम, सराउंडिंग. सिस्टम म्हणजे काय, सराउंडिंग म्हणजे काय माहिती असलं पाहिजे. त्यानंतर ऑसिलेशन मधून एक प्रश्न पक्का आहे. एक तर अँप्लिट्यूड विचारतील, एक तर फ्रिक्वेन्सी विचारतील, एक तर टाइम पिरियड विचारतील. एक प्रश्न पक्का, एक्झॅक्ट क्वेश्चन टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेल. त्यानंतर डायइलेक्ट्रिक्स मधून एक प्रश्न पक्का आहे बाळांनो, इलेक्ट्रोस्टॅटिकचा. त्यानंतर मॅग्नेटायझेशन मधून एक प्रश्न पक्का आहे तुमचा, ठीक आहे. त्यानंतर तुमचा स्ट्रक्चर ऑफ ॲटम मधून एक प्रश्न पक्का आहे बाळांनो तुमचा nth बोर्ड ऑर्बिट वरती. nth बोर्ड ऑर्बिट वरती 1 मार्काला प्रश्न काय येऊ शकतो? टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेल. ज्याला माहित असेल कॉमेंट करेल. PNP ट्रान्झिस्टर सेमीकंडक्टर मधून एक प्रश्न पक्का. त्यानंतर सॉलिनॉइड वरती एक प्रश्न पक्का येतो व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये, नक्कीच करून जा बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर क्रिचऑफ लॉ वरती एक प्रश्न पक्का. क्रिचऑफ लॉ तुमचा करंटचाही विचारू शकतात, तुमचा व्होल्टेजचाही विचारू शकतात. कुठून? करंट इलेक्ट्रिसिटी मधून. त्यानंतर पोटेन्शियल ग्रेडियंट वरती इलेक्ट्रोस्टॅटिक मधून एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे. एक्झॅक्ट क्वेश्चन कुठे भेटतील? टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. चला आता सेक्शन ए झाला. आता सेक्शन बी वरती जाऊया बाळांनो. सेक्शन बी किती मार्काचा असतो सांगा मला पटकन? 12 मार्काचा. 12 क्वेश्चन असतात. 12 पैकी किती सोडवायचे असतात? 8 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न किती मार्काला? 2 मार्काला. किती मार्काचा झाला टोटल? 16 मार्काचा पूर्ण सेक्शन बी झाला. 16 मार्कामध्ये आता मी तुम्हाला सांगतो, एक प्रश्न तुमचा थर्मो लॉज वरती येणार आहे. आता तुम्ही म्हणणार दादा खूप कन्फ्युज करतोय तू, थर्मो प्रोसेसेस सांगितला, त्यानंतर थर्मो सिस्टम सांगितला, आता थर्मो लॉज घेऊन आला. थर्मो लॉज कोणकोणते असतात सांगा मला? 0th लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, हे तुमचे थर्मो लॉज आहेत. थर्मो सिस्टम्स कोणते असतात? सिस्टम अँड सराउंडिंग. थर्मो प्रोसेसेस कोणते असतात? एडियाबॅटिक, आयझोथर्मल, आयझोकोरिक, आयझोबारिक. कन्फ्यूज नाही व्हायचं, ठीक आहे. चला त्यानंतर प्रॉपर्टीज, फ्लुइडच्या प्रॉपर्टीज विचारल्या जातील. 4 प्रॉपर्टीज लिहायच्या, 2 मार्काला प्रश्न पक्का आहे बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर स्टेशनरी वेव्हज वरती एक प्रश्न पक्का येणार आहे. कुठून? सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मधून. कुठे भेटेल हा प्रश्न? टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटून जाईल बाळांनो. त्यानंतर एक प्रश्न तुमचा असेल डिग्री ऑफ फ्रीडम वरती एक प्रश्न पक्का बाळांनो. कुठून? KTG मधून. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक मधून पोटेन्शिओमीटर वरती एक प्रश्न पक्का येणार आहे 2 मार्कचा, ठीक आहे. त्यानंतर ड्युएल नेचर वरून फोटो इलेक्ट्रिक वरती एक प्रश्न पक्का असणार आहे बाळांनो. त्यानंतर फेवरेट प्रश्न बोर्डाचा वॅन डी ग्राफ जनरेटर इलेक्ट्रोस्टॅटिक मधून फिक्स क्वेश्चन. त्यानंतर फुल वेव्ह रेक्टिफायर सेमीकंडक्टर मधून फिक्स क्वेश्चन, ठीक आहे. एक्झॅक्ट क्वेश्चन यांचे कुठे भेटतील बाळांनो तुम्हाला सांगा? टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. चला आता आपण सेक्शन सी वरती वळूया. सेक्शन सी मध्ये किती प्रश्न असतात बाळांनो? 12 प्रश्न. 12 पैकी किती सोडवायचे असतात? 8 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न किती मार्काला? 3 मार्काला. की टोटल सेक्शन किती मार्काला? 24 मार्काला. सगळ्यात जास्त मार्काचा सेक्शन कोणता आहे बाळांनो? बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतो सेक्शन डी खूप महत्वाचा आहे. सेक्शन डी मध्ये मोठे मोठे प्रश्न असतात. बाळांनो 24 मार्क फक्त सेक्शन सी घेऊन येतोय. सेक्शन डी फक्त 12 मार्काचा आहे. गोष्ट समजून घ्या. यासाठी फॉर्मॅट समजणं खूप गरजेचं असतं. 3 मार्काचे प्रश्न खूप महत्वाचे आहेत, खूप जास्त येतात. आता सेक्शन सी मध्ये एक गॅरंटी देतो, मला पण नाही माहित कोणता प्रश्न येणार आहे, पण एक गॅरंटी देतो बाळांनो, या 3 जे डिफरन्सेस लिहिलेले आहेत ना, डिफरन्स बिटवीन सिरीज या पॅरलल, किंवा डिफरन्स बिटवीन सेंट्रिपिटल, किंवा डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोमॅग्नेट किंवा इलेक्ट्रोमॅग्नेट आणि परमनंट मॅग्नेट, या 3 डिफरन्सेस पैकी एक डिफरन्स पक्का येईल बाळांनो. व्यवस्थित करून जा. प्रत्येक वेळा मी ओरडून सांगतो, विद्यार्थी नाही करत, ठीक आहे. चला त्यानंतरचा एक प्रश्न असेल बाळांनो, कायनेटिक एनर्जी तुमचा कायनेटिक एनर्जी ऑफ युनिफॉर्म अँग्युलर स्पीड रोटेशन मधून हा एक प्रश्न पक्का आहे, ठीक आहे. त्यानंतर वर्क डन
न्यूमेरिकल एक पक्का आहे बाळांनो, वर्क डन वरती न्यूमेरिकल. तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या असेल, वर्क डन फाइंड करायचं असेल, थर्मोडायनामिक्सचा प्रश्न कशा पद्धतीचा असेल, थर्मोडायनामिक्स ओपन करा, वर्क डन विचारलेलं आहे, सगळे न्यूमेरिकल करून जा, त्यातून प्रश्न येणार आहे. एक्झॅक्ट क्वेश्चन तुम्हाला पाहिजे असेल टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेल. त्यानंतर पीएनपी आणि एनपीएन ट्रान्झिस्टरवरती तुमचा एक प्रश्न पक्का सेमीकंडक्टर मधून. त्यानंतर लॉ ऑफ विस्कॉसिटी विचारला जाईल, एक्सप्लेन करायला लावतील 3 मार्काला. ठीक आहे, कुठून? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मधून प्रश्न येईल. त्यानंतर मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर, कुठून बाळांनो? मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, हे जे चॅप्टर आहे त्याच्यातून तुमचा मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर वरती एक प्रश्न पक्का आहे. डायग्राम व्यवस्थित करून ठेवा, एक्सप्लेनेशन व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर तुमचा एक प्रश्न, बोर्डाचा फेवरेट प्रश्न, वेव्ह ऑप्टिक्स मधून कोणता बाळांनो? यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, व्यवस्थित डायग्राम करून ठेवा. ठीक आहे, डायग्राम काढली तरी 3 पैकी 2 मार्क, 3 पैकी तुम्हाला किती 2 मार्क भेटून जातात. चला आता जाऊया आपण सेक्शन डी वरती. सेक्शन डी मध्ये बाळांनो मागच्या 3 वर्षापासून इतका ओरडतो मी युट्यूब वरती, फेरीज ब्लॅक बॉडी आणि तुमचा वर्किंग ऑफ ट्रान्सफॉर्मर, हे 2 प्रश्न करून जा रे बाळांनो. मी गॅरंटी देतो हे दोघंच्या दोघं प्रश्न येणार आहेत. एक तर फेरीज ब्लॅक बॉडी येईल, एक तर वर्किंग ऑफ ट्रान्सफॉर्मर येईल. दोघंच्या दोघंच येऊ शकतात, पण दोघं नाही आले तर एक पक्का येणार आहे, फेरीज ब्लॅक बॉडी आणि वर्किंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. दोघांना व्यवस्थित करा. बाकीचे कोणते चान्सेस? फ्रॉन ऑफेड रिफ्रॅक्शन, इम्पॉर्टंट प्रश्न. ठीक आहे, त्यानंतर कोनिकल पेंडुलम, रोटेशन मधून कोनिकल पेंडुलमचं तुम्हाला डेरिव्हेशन लिहायचं असेल. ठीक आहे, त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ डिटेल एसीचं तुम्हाला कम्प्लीट कन्स्ट्रक्शन लिहायचं असेल. ठीक आहे, काय झालं होतं मागच्या वर्षी? ट्रान्सफॉर्मर आला, एसी आला नाही. त्यानंतर काय झालं? एसी आलं, ट्रान्सफॉर्मर आला नाही. ठीक आहे, मग एसी पण करून ठेवायचं, आपल्याला ट्रान्सफर पण करून ठेवायचं आहे. ठीक आहे, सगळे प्रश्न टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले. ठीक आहे, मेयर्स रिलेशन वरती एक प्रश्न येऊ शकतो, याचे चान्सेस थोडे कमी आहेत, पण तरी मी लिहून ठेवलं. ठीक आहे, येण्याचे चान्सेस आहेत तरी. ठीक आहे, बायट सेवट लॉ, मॅग्नेटिझम मधून क्वेश्चन येईल याच्यावरती. ठीक आहे, त्यानंतर डी ब्रॉग्ली हायपोथिसिस, पूर्ण जे हायपोथिसिस आहे डी ब्रॉग्लीचं ते व्यवस्थित करून ठेवा, रट्टा मारून ठेवा. जर लॉजिक समजत नसेल रट्टा मारून ठेवा, पण डी ब्रॉग्ली हायपोथिसिस प्रश्न पक्का आहे. याचं सोल्युशन तुम्हाला व्यवस्थित टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये, फक्त क्वेश्चनच नाहीत बाळांनो, क्वेश्चन तो सोल्युशन कसं लिहायचं सगळ्या गोष्टी एक्सप्लेन आहेत. ठीक आहे, हा झाला पूर्ण फिजिक्सचा पेपर. नेक्स्ट सब्जेक्ट कोणता आहे हवा आहे प्लीज कॉमेंट करा. असाच पूर्ण पेपर मी क्रिएट करणार आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक सांगतो, लास्ट मोमेंट आहे, जे स्किप होत असेल स्किप करा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बाळांनो, एक छोटंसं लॉजिक, थांबा, व्हिडिओ सोडून जाऊ नका. रोटेशन फिजिक्स बद्दल सांगतो. ठीक आहे, फिजिक्स, आज फिजिक्सचा व्हिडिओ संपवला म्हणून फिजिक्स बद्दल सांगतोय. फिजिक्स बद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा, रोटेशन, केटीजी, थर्मोडायनामिक्स, तुमचं रोटेशन, केटीजी, थर्मोडायनामिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, वेव्ह ऑप्टिक्स, EMI आणि तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक. ठीक आहे, एवढे चॅप्टर किती मार्काला येतात माहिती आहे बाळांनो? सांगा किती मार्काला येतात? प्रत्येक चॅप्टर मी काउंट केलं बाळांनो, 50 मार्काला एवढे चॅप्टर विचारले जातात. मार्क्स विथ ऑप्शन 50 मार्काला. तुम्ही म्हणणार 50 मार्काला एवढे चॅप्टर आणि 20 मार्काला बाकीचे चॅप्टर. बाळांनो टोटल पेपर कितीचा असतो? 98चा. 98 पैकी 50 मार्क किती चॅप्टर्सला? फक्त 6 ते 7 चॅप्टरला 50 मार्क येणार आहेत बाळांनो. हे 50 मार्क विदाऊट ऑप्शन. जर प्रत्येक प्रश्न तुम्ही सोडवला याचा तुम्हाला पेपरामध्ये 50 मार्क येऊ लागतील. 50 + 30 किती झाले बाळांनो? 60, 70, 80. तरी तुमच्या 80%. किती चॅप्टर केल्याने? 6-7 चॅप्टर केल्याने. मग करा ना यांना. जे स्किप करू शकतात, जे कमी मार्काचं आहे, त्यांना कशाला वेळ घालताय आता त्याच्यात? ड्युएल नेचर कमी मार्काचा चॅप्टर आहे है ना. असे तुमचे बरेच चॅप्टर आहेत जे खूप कमी मार्काचे, त्याच्यात काय वेळ तुम्ही घालताय? मॅग्नेटिक मटेरियल कमी मार्काचा चॅप्टर आहे. प्लीज या गोष्टीला समजा. जे स्किप करू शकतात ते स्किप करा. आणि बाळांनो टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स तुमच्यासाठी जीवनदार ठरेल, या गोष्टीची मी खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयरचे तुम्ही, मी असं म्हणतो, मी सांगतो म्हणून विश्वास नका ठेवू. लास्ट इयरचे फीडबॅक बघा, तुम्ही वेबसाईटवरती जा, ऍपवरती जा, नक्कीच एनरोल करा बाळांनो. नेक्स्ट सब्जेक्ट कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. खूप इम्पॉर्टंट आहे टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स. सगळे टीचरांनी खूप मेहनत करून बनवलेला आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा जर जॉईन असतील तर, आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.